चला नाही नका तू असं इकडे कुठं उभं आहे इकडे कुठं चला 6 वर कर ना मग 6 वर इडच उभे राहतील नागनाथांचा जन्म कसा झाला आणि तो कोणत्या नारायणाचा अवतार आहे ना नागनाथांचा जन्म आणि तो कोणत्या नारायणाचा अवतार आहे हे मी तुम्हाला सांगतो है ना तर ज्यावेळेस आपले ब्रह्मदेव होते कोणते देव ब्रह्मदेव बरोबर सरस्वतीला बघून त्यांचा वीर्य पाठवतो बरोबर यानंतर सरस्वतीला वीर्य पाठ झाल्यावर पुढे पडतं सर्पिणीच्या जवळ तर त्या सर्पिणीचे नाव असतं माहिती आहे काय पद्मिनी पद्मिनी नावाची सर्पिणी असते तिच्या समोर पडतं आणि ती भक्ष्य म्हणून ती ग्रहण करते आता ते खायची काही गोष्ट आहे ती काय करते ग्रहण करते मग ती खाल्ल्यावर ते ग्रहण केल्यावर पुढे होतं काय तिच्या पोटामध्ये तो गर्भ वाढू लागतो काय होतं तिच्या पोटामध्ये तो गर्भ वाढू लागतो दिवसेंदिवस जायला लागतात हे त्याच वेळेस जन्मलेला राजा असतो कोणता राजा असतो जन्मलेला राजा असतो तो सर्पयज्ञ आरंभितो काय सर्पयज्ञ सर्पयज्ञ आता आपण नंतर यज्ञ केला कोणत्या स्वरूपाचा असतो आहुती देतो आपण नाही का संविधानची आहुती देतो तेलाची तुपाची आहे ना अशी आहुती देतो आपण तर ते सर्पाची आहुती द्यायची ठरवतात कशाची सर्पाची म्हणजे सर्व सर्प टाकायचे आणि कुठे टाकायचे यज्ञात ऋषींनी नामांतर दिलं जातं सर्व ऋषींनी करतात आणि ते करायला लागतात सर्पाचं यज्ञ चालू करतात आहुती द्यायला लागतात हे कोणाच्या लक्षात येतं अस्तिक मुनी कोणाच्या अगस्ती मुनी वेगळे आणि अस्तिक मुनी हे लक्षात घ्या तुम्ही ऐकले ना हो हा तर हे पण लक्षात येतं अस्तिक मुनीच्या का जन्मलेली नावाच्या राजाने सर्पयज्ञ आणला आहे पण पद्मिनी जी नावाची सर्पिणी आहे तिने जे उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये अविहोत्र नारायणाचा अवतार वास करतोय तिच्या पोटामध्ये आणि जर यांच्या हाती ती लागली तर त्या यज्ञामध्ये त्या सर्पिणीच्या आहुती दिली जाईल आणि गर्भवासाच्या पोटामध्ये भस्मसात होऊन जाईल आवाज येतो ना तर काय करतो असं होऊ नये म्हणून तर त्या सर्पिणीला जाऊन सांगतो बाई ग तू आनव जाणे घडलंय जे विर्यपात झालं ब्रह्मदेवाचं ते मिळले त्याच्यामध्ये अविहोत्र नारायणाचा जन्म होणार आहे मिळलेला आहे त्या पोटामध्ये ते वाढतंय बरोबर त्यानंतर पुढे होतं काय का म्हणजे त्या सर्पिणीला ते एका वडाच्या ढोलीमध्ये ठेवतात वड्या ढोलीमध्ये ठेवतात आणि तिला मंत्राने ते झाड पूर्ववत करतात मग ती 9 महिने 9 दिवस जातात ती अंडे देते मग अंडे देते सर्पिणी अंडे देते मग ते अंडे दिल्यावर होतं काय का ते अंड्याचं बालक मोठं व्हायला लागतं आणि ते अंड फुटतं ते अंड फुटल्यावर मग ते घडायला लागतं बा याच वेळेस कोशधर्म नावाचा एक ब्राह्मण असतो घरी कोण असतो
धर्म नावाचा ब्राह्मण. तो ब्राह्मण तिथे द्रोण बनवायचा. काय बनवायचा? द्रोण. तर द्रोण बनवताना तो तिथे जातो त्या वडाच्या झाडापाशी. त्याचा उदरनिर्वाह चालायचा. तर ते द्रोण बनवण्यासाठी तो पाण्यात पडत असताना ते बाळ तिथे जन्म घेतो ढोलीमध्ये. तर त्याचा रडायचा आवाज कोणाला येतो? ब्राह्मणाला येतो. ते जंगलात असतं. ब्राह्मण बघतात तिथे काय झालं, तिथे काय मुलाचा रडायचा आवाज येतोय पण काही सापडत नाहीये. मग तो निघून जायला लागतो. जेवढ्यात आकाशवाणी होते, हे गोष्ट धर्मात थांब. या वडाच्या ढोलीमध्ये एक बालक आहे. ते देवी अवतार आहे. ते योगी आहे. ते तुझा उद्धार करेल. त्याला तू घरी घेऊन जा आणि त्याचं पालन पोषण कर. देव आकाशवाणी झाल्यावर देव मंत्रसाह्याने पाच त्याच्या झाडाचे 2 भागा होतात आणि त्या ढोलीमधलं बाळ बाहेर येतं. त्यांना पण बालक नव्हतं, बाळ नव्हतं त्यांना. तर म्हणजे काय करतात, तर ते बाळ देतो आणि आपल्या घरी जातो आणि झालेला सर्व युक्तपणाने सांगतो. आपल्या बायकोला रुक्मिणीला सांगतो का असं असं झालं का, अशी आकाशवाणी झाली आणि हे बाळ आपल्याला भेटलं आहे, देवाचा कृपा आशीर्वाद आहे, नाही का? सगळे दिसतात यार. तर आपण आता आपण सर्व नाथांची दर्शन केले. पहिले जे आपण केलं गुरु शंकराचं, त्यानंतर काळापाडा वृंदावन केलं, त्यानंतर आपण पुढे गेलो आपल्याला त्यानंतर पुढे आपण पुढे दर्शन केलं. पुढे गेलं दर्शन आणि त्याला आपण संजीवन समाज दर्शन केलं. बरोबर. त्यानंतर पुढे आपण पुढे गेलो अरण्यनाथांचं दर्शन केलं. त्यानंतर पुढे आपण गैनीनाथांचं दर्शन केलं, त्यांच्या संजीवन समाधीचं दर्शन केलं. त्यानंतर सकाळी आपण मस्तूरला गौरीनाथांचं दर्शन करून आता श्री समाधीचं दर्शन करून आता बाबांचं दर्शनासाठी आपण त्यांना केलं आहे. तर आपण नाथांची जी कथा आहे ती मी तुम्हाला सांगतो. ती वर करा ना. ज्यावेळेस नवनारायणांपैकी हा कोणाचा अवतार आहे माहिती आहे? वैभवजी नारायण. तर ज्यावेळेस ही लीला चालू झाली त्या धर्माची, सकाळी मी तुम्हाला भरतनाथांची कथा सांगितली. त्यानंतर आता आपण व्यासस्थानी आलो. ज्यावेळेस ब्रह्मदेव सरस्वतीवर आसक्त होऊन त्यांचं वीर्यपात होतं, त्यावेळेस त्यांच्या पद्मिनी नावाच्या सर्पी नृत्य करतो आणि ती भक्ष्य म्हणून नृत्य करते. बरोबर. तर हे नृत्य केल्यावर त्यावेळेस जन्मेजय नावाचा राजा असतो. तो राजा त्याने त्यावेळेस काय केलं असतं का, सर्प यज्ञ केलेला असतो. यावेळेस सर्पाचा यज्ञ जसं आपण यज्ञ करतो, जे साधू मंडळी यज्ञ करतात, कोणते पद्धतीने करतात माहिती तुम्हाला? जे समजा आपण सिविलांच्या औषधी देतो है ना, अशा वेगवेगळ्या वृक्षांच्या फांद्याची देतो, वृक्षाची असते, या सिविलांच्या आपण औषध देतो. पण तो जन्मजय जो राजा असतो त्याने कशाच्या औषधी ठरवलं? सर्पांच्या. तर ज्यावेळेस सर्पाची आहुती द्यायची ठरवलं जातं, त्यावेळेस त्या राजाने सर्व जे सर्प आहेत ते कुठून आणायचे, कुठे ठेवायचे, कशात टाकायचे, याने टाकायचे. गोष्टी सर्प पकडायच्या याने टाकायचे. पण त्या
झाल्यावर ते भक्ष्य ती करते. तिला वास्तविक भक्ष्य आहे म्हणून ती ग्रहण करते. पण तिला माहित नसतं ते काय आहे. हे बऱ्याच लक्षात येतं अस्तिक मुनींच्या. अस्तिक मुनी आणि आगस्त्य मुनी हे दोन्ही वेगळे आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही ऐकलेलं असेल आगस्त्य मुनी काय आहे. आगस्त्य मुनी हे कोण माहित आहे. तुमच्या घराच्या पाठीमागे दारावर तुम्ही जर आस्तिक मुलीचं नाव दिलं ना, ओम आस्तिक मुली नमः, तुमच्या घराच्या आसपास सर्व करणार नाही. हे लक्षात ठेवा कधी. त्यानंतर पुढे हे करता आस्तिक मुलीला का असं घडलंय. काय घडलंय का जी पद्मिनी नावाची सर्वणी आहे तिने योगदेवाचं पुढे गेलेलं आहे आणि त्यापासून वैकुंठ नारायणाचा जन्म योग हा त्यामध्ये वाढतोय. त्यामध्ये वाढतोय कशामध्ये त्या सर्वणीच्या पोटामध्ये. तर ते आस्तिक मुनी आपल्याला ते मला सांगतात त्या पद्धतीने सर्वणीने सांगतात की बायकर तू जन्मले नावाचा राजा आहे त्याने असा असा सर्व यज्ञ आरंभ आहे म्हणून तू सुरक्षितपणे जाऊन लपून राहा का जेणेकरून तुझ्या त्यामध्ये आहुती दिली जाणार नाही. तुझ्या लोकांमध्ये जे अलोकनारायणाचा जन्म होणार आहे त्याला इजा होणार नाही. तर ती सर्वणीने ते काय करतात त्या वडाच्या ढोलीमध्ये बंदिस्त करून ठेवतात आणि परत सर्व झाड पैसे ते करून देतात. तर पुढे होतं काय ते ज्यावेळेस सर्वज्ञान जातो त्याच वेळेस आपल्या ऋषींना पण सांगतात का अशा अशा क्रिया होणार आहे. पद्मिनी नावाची सर्वणी जी आहे तिची आहुती तुम्ही द्यायची नाही. त्यावेळेस ते यज्ञही बंद करतात. ऋषी मुनी ऐका ज्या वेळेस त्या सर्वणीला सांगितलं जातं ऋषीमुनीचे यज्ञ बंद करतात. त्यानंतर काही दिवसात 9 महिने बरोबर जातात. दुसरं तुम्ही कांदे आणि ती पातळा निघून जाते वाढावरून. नंतर त्या आज्ञापासून ते बाळ मोठं होत असते. ते अन्न घालतात त्यातनं ते बाळ बाहेर येतं. पण ते कुठे असतं वडाच्या डोलीमध्ये असतं. होतं काय वडाच्या डोलीमध्ये जे बाळ असतं ते रडायला लागतं. याच वेळेस आता ते वडाचं झाड असतं तिथे एक धर्म नावाचा ब्राह्मण असतो. तो येतो पण असतो धर्म नावाचा ब्राह्मण. यावेळेस तो गोड करण्यासाठी पानं तोडण्यासाठी होतो. त्याचा अवघड जेवण चालायचा. कशावर चालायचा की गोड होता ना जेवणासाठी लागणारा असं काही तिथे बनवता बरोबर. तर त्या पद्धतीने ते गोड बनवायचं काम चालू असतं. तो पानं तोडण्याचा पण त्याच वेळेस तिथे लढण्याचा आवाज येतो. बाळ रडण्याचा आवाज येतो. मुलीमध्ये जे बाळ असतं म्हणजे नागनाथांचा जन्म झालेला असतो त्या बाळाचा आवाज येतो. रडण्याचा आवाज येतो. ते इकडे सुरू येतात ते आवाज येतो. आवाज कुठून येतो ते बघतात पण त्यांना कुठेही काही सापडत नाही. का नाही सापडत कारण ते डोली पूर्ण बंद असते. मग ते प्रयत्न करूनही दिसत नाही. मग तो धर्म निघून जायला तर निघून जात असताना आकाशवाणी होते. आकाशवाणी काय होते की हे धर्मा हा तुझा योग चांगला आहे. तुझ्या नशिबी एक गोड बाळ आहे जे योग्य आहे आणि योग सामर्थ्याने घडलेला आहे. ते अविरत नारायणाचा अवतार आहे आणि ते नारायणापैकी एक आहे. तर तू त्याचं पालन पोषण कर. मग आकाशवाणी झाल्यावर त्या ते पान सोडतात जे देव असतात ते आणि त्या वडाचे 2 भागा होतात. 2 भागा झाल्यावर ते बालक बाहेर येतात आणि ते बालक घडून येतात. आनंद होतो. ते बालक देवला सांगतात
पिढीला घरी घेऊन जा याचं पालन पोषण करा. कारण भविष्यात ज्या परिवाराचा उद्धार करेल अशा प्रकारे मग ते बाळाला घेतात, घरी जातात आणि भेटलेली सर्व कोणाला तर दोघांनाही आनंद होतो. मग एक दिवस होतं का जसजसे नागनाथ बाबा जसजसे दिवस जाऊ लागतात मोठं होऊ लागतं. नागनाथ बाबा हे मोठं होऊ लागतं. त्या गावामध्ये त्यांचे जसे असे लहान मुलं दिसतात त्या प्रकारचे मित्र व्हायला लागतात. आता जसं आपल्या घरी मित्र असतात त्याप्रमाणे मित्र व्हायला लागतात. तर मग एक दिवस होतं काय खेळत असतात ते बाहेर. त्यावेळेस ते बाहेर खेळत असतात. आपली मुलं कसे बाहेर पडतात ते सर्व वेळ खेळतात. त्याप्रमाणे ते सर्व समोर खेळत असतात. पण ते खेळत काय असतात का लाडीपुडीचं जेवण वाढायचं थोडं थोडं. का तुम्ही आतमध्ये बनवली थोडं थोडं पत्रावळी वाढायची. जसं आतमध्ये जेवण आहे असं पप्पा म्हणतं त्या प्रकारचे तुम्हाला भात देऊ का. तसे नागनाथ बाबा काय करत होते सर्वांना जेवण देत होते. तुला भात देऊ का जर भात दे जेवण देतो. प्रत्येक खोटं खोटं सगळं आपल्या खेळत खोटं होतं. त्या प्रकारे आपण खेळले त्याप्रमाणे. तर हे कोणी बघितलं दत्तप्रभूंनी बघितलं. याच वेळेस दत्तप्रभूंची स्वारी तिकडे येत होती. म्हणजे कोण तुमचं दत्तप्रभू. तुम्ही इथं मुंबईत आले होते दत्तप्रभूचे दर्शन झालं का झालं का तुम्हाला विचारलं मी पुढे पुढे झालं नाही झालं ना. तिथे वरती दत्तप्रभू आहे का बघा बरं आहे ना. सगळे इथं स्वामी समर्थ बाबा आहे, गणपती बाप्पा आहे, वरती भोले हनुमान बाबा आहे. सर्वांचे दर्शन आहे झाले दर्शन. आपल्याला डोकं कुठे ठेवायचं इकडे तिकडे पाहिजे पुढं काय चाललं तिकडं काय नाही. तर तुला आहे का तर तिकडनं कोणाची स्वारी चाललेली असते काय ना गाडी जायची काय झाली. दत्तप्रभूंची स्वारी तिकडनं चाललेली असते. तर दत्तप्रभूंना बघून आनंद वाटतो. अरे वा किती छान खेळ खेळणारे मी पण यांच्या बरोबर खेळतो किती मजा येईल है ना. दत्तप्रभूंना वाटतं का आपण पण यांच्यासारखंच खेळलं तर छान मजा येईल. चला मला पण भूक लागली दुपारचा टाइम झाला हे पण जेवण करतात आपण तर याच्यामध्ये कमजोर जास्त करूया. जसं आपण आपल्या नवीन यामध्ये या दोन घास तरी हा जसं दत्तप्रभू आता आपण दोन घास खाऊया आणि जाऊया. मग दत्तप्रभू झाडाला बघत असतात हा खेळ तिथे येतात त्यांच्या जवळ आणि त्यांना म्हणतात बाबा बाबा नो मला पण खूप भूक लागते मला काही जेवायला मिळेल का तुमच्याकडे. तर हेच थोडं थोडे खेळत होते आणि त्यांची समोगडी राहतात तर ते काय म्हणतात का आपण कोण कुठून आला तो आमचा कोणी मित्र नाही का समोगडी नाही. आपण जर तुम्ही आपल्यामध्ये आलो तर आपण काय म्हणतो चल नाही बाबा तुझं आमचा काही संबंध नाही. तसे ते समोगडी काय म्हणतात दत्तप्रभूंना ते पण बाल स्वरूपात बालका स्वरूप घेऊ तर आपण आपल्या समोगडी तसं नाही म्हणत ना तुझ्या वाटाने आणि आमचा विरोध आम्हाला ठेवले. पण नागनाथ बाबा काय म्हणतात आपल्याकडे घरी आलेला जेवणासाठी जोही आहे तो आपला अतिथी असतो आणि तो बिना निर्मुख घेऊन जाता कामा नाही. हे आपण सर्व जाणतो. आपण सर्व जेवढी पण मंडळी आलेली आहेत ती सर्व जाणते का आपल्या घरी जो येतो तो जेवणाशिवाय गेला नाही पाहिजे. तर नागनाथ बाबा आपल्याला समजून सांगतात आपल्या सर्व गड्यांना त्यांना समजून सांगितल्यावर ते म्हणतात का ठीक आहे असं म्हणतातच. मग दत्तप्रभूंना ते बसवतात कोणाकोणाचा पाठ टाकतात त्यावर त्यांना दत्तप्रभूंना बसवतात. त्यांचे पाय धुतले जातात कुठं कुठं पाय धुतात ते हात पाय धुतात दंडात खेळा लावतात त्यांचं स्नान घालतात त्यांना आणि त्यानंतर त्यांना कपडे वगैरे कुठं कुठं सर्व. त्यानंतर का तिथे त्यांना मग जेवण वाढायचं असतं. मग एक पत्र वाढले जातात ताट देतात त्यावर दत्तप्रभूंना सांगतात थोडी थोडी बादली असते बघा याच्यात भात आहे याच्यात वरण आहे गुलाबजाम आहे काय म्हणजे भाजी पापड पापड लोणचं सगळं आहे काय काय
वाढू तुम्हाला सगळं वाटलं दत्तप्रभू म्हणून जेवले आणि नंतर जेवण झाल्यावर त्यांचे हात पाय वगैरे नागनाथ बाबांनी आणि दत्तप्रभू देवघरीला म्हणजे खूप छान जेवण झालं. जेवण कोणतं होतं? खोटं होतं बरोबर. पण दत्तप्रभू खूप छान जेवण झालं माझं, खूप आनंद वाटला. आणि पण त्याच वेळेस होतं काय का दत्तप्रभूने एक प्रश्न पडतो का आपल्या या बाकीचे जे सवंगडी आहे नागनाथांचे त्याने आपल्याला उचलून लावलं, पण हा जो आहे याने आपल्याला का उचललं नाही? याने पण आपल्याला उचलायला पाहिजे होतं, काढून द्यायला पाहिजे होतं. हा कोणीतरी योग्य असेल मग ते आपल्या अंतर्मनामध्ये बघतात का ही व्यक्ती कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे ही व्यक्ती एक आपल्या अंतर्मनात बघतात का ही व्यक्ती कोण आहे. मग त्यांना कळतो हे विरोध नारायणाचा जन्म नवनाथांपैकी एक जन्म घेणार आहे. मग ते काय करतात नागनाथांना एका बाजूला घेतात, बाजूला जातात आणि त्यांच्या कानामध्ये बाबाले सिद्धी देणारे म्हणजे अन्नपूर्णेची तू जे म्हणशील ते तुझ्या काकामध्ये तुझ्या पाकामध्ये उत्पन्न होईल हा मंत्र ते त्यांना देतात. आणि तुझ्या वेळेस मनात होईल, पण हे सिद्धीचं अन्न असेल हे तू खायचं नाही. हे एक अट ते नागनाथांना देतात आणि आपल्या मार्गाने देतो म्हणून निघून जातात. मग पुढे होतं काय तर अशा प्रकारे रोजचा कारभार चालू होत जातो. कारभार काय होतो? मुलं घरी जेवण गावातले सर्व जायचे पुढे जेवायचे नागनाथ बाबा ऑफिसमध्ये आले जे पाहिजे ते प्रश्न पडला नाही का महाराज मुलं जेवायला निर्माण येत नाही आपल्या. मग मुला त्यांच्या पालक आपण विचारतो काय बाबा तू जेवण काय जेवण सांगितलं बाबा दादा नागनाथ काय करतो त्याच्याकडे कोणी आलो रोज आम्हाला तुम्ही घरी जेवण घालता पंचमुख आम्हाला जेवण घालतो. ठीक आहे असं का हे गपचूप जाऊन वगैरे बघतात काय झाले ते बघतात आणि त्याच्या वाटताना सांगतात त्याच्यामुळे तो गोष्ट तुला माहिती आहे काही होतं काय पुढे त्यावेळेस आपण आपल्या कसं मांडीवर बसतो आणि त्यांना सांगतो का असं ते सांगते आपल्या घराबाहेर बसले असतात त्या मुलाला घेतात म्हणजे नागनाथांना जवळ घेतात. जसा वडील आपल्या मुलाला जवळ घेतात माझ्या मोठं रात्रीचं खेड्यावर जर गेला आमच्याकडे अजूनही बाहेर झोपल्यावर मुलाला केसात हात घालून बसतो आपण गाडीने करतो चालण्यावर दिसतात वातावरणाच्या खेड्या गावामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला काही गावाला नाही भेटतात तुम्ही फक्त गाडीमध्ये झोपायचं असतात. त्याच्यानंतर ऐका होतं काय ते सांगत असताना ते विचारतात काय मी असं ऐकलंय का तू असं करतो आणि जे लागलं ते जेवण ते म्हणतात हो असं तुम्हाला पाहिजे का ते म्हणतात ठीक आहे चालेल ते मला मग ते जे लागेल ते देतात. Yes.